नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जाहीरनामे विविध पक्षाचे आता येत आहेत आणि आश्वासनांची खैरात सुरू झालेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने जे समता पत्र जाहीर केलेले आहे, म्हणजे जाहीरनामा नाही म्हटले, त्यांनी समता पत्र म्हणले, हेच एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. आणि इतर वैशिष्ट्य काय आहेत, म्हणजे इतर पक्ष जे आहेत, सगळेच मोठे पक्ष लहान पक्ष, त्यांच्या जाहीरनाम्यापेक्षा वेगळं समतापत्रामध्ये काय आहे, जोशाबा समतापत्र असं एक वेगळं नाव दिलेलं आहे. जोशाबा समतापत्र. जोशाबा म्हणजे ज्योतिबा, शाहू आणि बाबासाहेब. अतिशय समर्पक नाव आहे. काही लोकांना हे नाव थोडं विचित्र वाटेल, पण मला समर्पक वाटलं ते नाव. कारण हे सगळे नेते नेहमीच शाहू, फुले, आंबेडकर हे नाव घेत असतात. अर्थात तत्व कोण किती पाळतं हा संशोधनाचा विषय आहे, पण या महापुरुषांची नावं घेत असतात. आता अजून एक गोष्ट, या समतापत्रामधली वैशिष्ट्य म्हणजे इतरांपेक्षा वेगळं काय आहे ते मी सांगणारच आहे. त्याचबरोबर काही लोकांनी मला विनंती केलेली आहे, सूचना केल्या आहेत किंवा आक्षेपही नोंदवले आहेत असं म्हणता येईल. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही केवळ वंचित बहुजन आघाडीच्याच बातम्यांचे विश्लेषण करता किंवा त्याबाबतच बोलता. तुम्ही इतरही पक्षांच्या किंवा इतरही महत्त्वाच्या बातम्यांबाबत थोडं तरी बोललं पाहिजे. महत्त्वाच्या बातम्या, महत्त्वाच्या घटना अनेक घडत असतात. मात्र माझा रोग सध्या वंचित बहुजन आघाडी यांच्या बातम्यांबाबत विश्लेषण करण्याचा असतो. आणि याचं कारण देखील मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं आहे की वंचित बहुजन आघाडीची यावेळची ही संधी समर्थकांनी गमावता कामा नये म्हणून मी सातत्याने वंचितची भूमिका, ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, माननीय प्रकाश आंबेडकर यांची भूमिका आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो. माझी अपेक्षा आहे की तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ शेअर कराल, पोचवाल आणि येत्या विधानसभेमध्ये आपण जास्तीत जास्त मतांनी आपले जास्तीत जास्त आमदार कसे निवडून आणू याकडे लक्ष द्याल. त्याकरता हे करत असतो. आता इतर महत्त्वाच्या बातम्यांमध्ये राजरत्न आंबेडकर साहेब यांची एक बातमी कालच त्यांनी समोर येऊन स्पष्टीकरण दिलंय. कोणत्या बाबत, कशाबाबत? तर मराठा आरक्षणाचे प्रमुख नेते, आंदोलन करते, तळमळीने मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून प्रयत्न करणारे मनोज जरांगे पाटील यांनी शेवटी, म्हणजे खूप आंदोलनं झाली, उपोषणं झाली आणि आम्ही जागा उभ्या करणार, आम्ही निवडणुकीला लढणार, आमचे उमेदवार उभे करणार असंही जाहीर झालं. मात्र अगदी शेवटच्या क्षणी त्यांनी जाहीर केलं की आम्ही निवडणुकीत उतरणार नाही. याचं कारण त्यांनी सांगितलं आणि ते कारण बरंच समर्पक देखील वाटतंय. पण त्याबाबत राजरत्न आंबेडकर यांनी एक वेगळं विधान केलेलं आहे आणि त्यावरून असं वाटतं की म्हणजे संभ्रम निर्माण होतो की नेमकं आंदोलन मागे का घेतलं गेलं. जरांगे पाटील म्हणतात की मित्रपक्षांची यादी म्हणजे मित्रपक्षांच्या बाबतीत किती उमेदवार उभे राहणार आहेत, कुठल्या मतदारसंघातून कोणते उमेदवार उभे राहणार आहेत, कोणाला कसा पाठिंबा द्यायचा, ही यादी आली नाही. आणि त्यामुळे तसंच दुसरं त्यांनी महत्त्वाचं कारण सांगितलं की एकाच समाजाच्या बळावर कोणी निवडून येऊ शकत नाही हे आम्हाला माहीत आहे. आणि त्यामुळे स्वतःची नाचक्की टाळण्यासाठीच कदाचित मनोज जरांगे यांनी आम्ही निवडणुकीला उभे राहणार नाही असं स्पष्ट केलेलं आहे. मला एका गोष्टीबद्दल मला आश्चर्य वाटते, म्हणजे हे आंदोलन संपलं असं अजिबात म्हणणार नाही मी. कारण निवडणुकानंतर पुन्हा मनोज जरांगे साहेब आंदोलन करू शकतात, कारण त्यांचा रोख मुख्य मराठा आरक्षण हाच आहे आणि ते मिळेपर्यंत, माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी आंदोलन करणार असं त्यांनी आपल्याला सांगितलेलंच आहे. गंमत अशी वाटते की मला देश एका भावी महात्मा गांधींना मुकला, मोहनदास करमचंद गांधी, भावी महात्मा गांधी. तसेच देश एका भावी मोठ्या नेत्याला, अब्दुल कलाम आझाद आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ही फार मोठी मोठी नावं आहेत बरं का, हे लक्षात घ्या तुम्ही, ही फार मोठी मोठी नावं आहेत. आणि सज्जाद नोमानी जे मनोज जरांगेंना पाठिंबा द्यायला होते, त्यांनी ही विधाने केली होती. आणि मनोज जरांगेंनी हे आंदोलन मागे घेतल्यामुळे असं म्हणता येईल आपल्याला की भावी महापुरुषाला देश मोकळा.
अर्थात पुढे मनोज जरांगे आंदोलन चालू ठेवतीलही, मराठ्यांना त्यांचा हक्क, त्यांना वाटणारा हक्क मिळवून देतीलही अशी अपेक्षा करूयात. जाहीरनामा महत्त्वाचा आजचा मुद्दा, आजचा विषय. तर सगळ्यात पहिला या जोशाबा समतापत्रामध्ये असा उल्लेख केला आहे की महिलांना 3 गॅस सिलेंडर मोफत देणार आहे. म्हणजे अनेक मुद्दे आहेत, पण मी ठळक मुद्दे आपल्यासमोर मांडणार आणि त्यातलं वेगळं पण काय आहे ते देखील आपल्याला सांगणार आहे. त्यामुळं बघत राहा हा व्हिडिओ. दुसरा मुद्दा आहे घरकुल योजना. घरकुल योजनांसाठी जे अनुदान मिळतं त्यामध्ये ग्रामीण आणि शहरी असा भेद आहे. तो भेद नष्ट करून सरसकट 5 लाख रुपये जाहीर केलेले आहेत या जोशाबा समतापत्राने. तिसरा मुद्दा आहे की धार्मिक भावना ज्या दुखावण्याचं वारंवार काम होतं, धार्मिक भावना दुखावणे किंवा धार्मिक देवदेवतांची विटंबना, त्यांच्या बाबतीत अनुद्गार काढणे, हे दोन्हीकडून घडत असतं. वेगळ्या धर्मांबाबत हे घडत असतं आणि त्याबाबत कठोर कायदे करणार आहे. जोशाबा समतापत्रात जाहीर केले की त्याबाबत कठोर कायदे केले जातील. तसं एक बिल विधानसभेत आणलं जाईल आणि त्या अंतर्गत कठोर अशी शिक्षा करण्यात येईल. तसंच अजून एक वैशिष्ट्य आहे की महिलांना 3,500 रुपये हे वेतन असा शब्द वापरला आहे. अनुदान नाही म्हटले, वेतन म्हटले, कारण घरकाम करणाऱ्या महिला देखील, ज्या नोकरी करत नाही घरकाम करतात, त्या देखील त्यांच्या पतीपेक्षा जास्त काम करत असतात किंवा पुरुषांइतकेच कामं करत असतात, मात्र त्यांना फक्त नोकरी नसते. तर अशा सगळ्या महिलांना 3,500 रुपये, म्हणजे आत्ता जे महाविकास आघाडी जाहीर केले 2,000 रुपये आणि युती जे देते आहे 1,500 रुपये महिना, त्याच्याऐवजी 3,500 रुपये हे वेतन म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे समतापत्रामध्ये. आता हे मिळावं की नाही, असं फुकट काही दिलं जावं की नाही, याबाबतीत काही लोकांचे आक्षेप असू शकतात. पण घरगुती महिलांना किंवा घरकाम करणाऱ्या महिलांना नक्कीच मिळालं पाहिजे असं मला वाटतं. कारण अनेक ठिकाणी मी बघितलंय की अशा महिलांना आर्थिक स्वातंत्र्य नसतं. त्यांना स्वतःच्या गरजासाठी देखील आपल्या पतीकडे हात पसरावे लागतात किंवा आपल्या माहेरी हात पसरावे लागतात. तर एक स्वाभिमानी जगण्यासाठी हे निश्चितच महिलांच्या फायद्याचं ठरणार आहे. अजून एक वैशिष्ट्य त्यांच्या समतापत्रामध्ये प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं आहे की महिला संरक्षण बिल, म्हणजे लाडकी बहीण आहेच तसं बहिणीचं संरक्षण देखील गरजेचं आहे. आणि आपण बघत आहात की सध्या अत्याचाराचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. होय, महिलांवरचे अत्याचार मग ते घरगुती असोत, मानसिक त्यांचा छळ असो, कौटुंबिक अत्याचार असो किंवा मग लैंगिक अत्याचार असो, प्रचंड वाढलेले प्रमाण. आणि याबाबत कठोर कायदे केले जातील, कठोर शिक्षा आणि ताबडतोब त्या शिक्षेची अंमलबजावणी. न्यायालयामध्ये हे खटले पटापट चालवले जाऊन त्याची अंमलबजावणी करण्याकडे या जोशाबा समतापत्रामध्ये भर दिलेला आहे. महिलांसाठी हे संरक्षण आहे फार मोठं. तसंच लिंगभेदाबाबत जनजागृती करण्यात येईल. हा लिंगभेद का केला जातो आहे, म्हणजे महिला वेगळ्या पुरुष वेगळ्या किंवा तृतीयपंथीयांना जी एक वागणूक मिळते आहे त्या बाबतीत देखील जनजागृती करण्यासाठी अभियान राबवण्यात येणार आहे. होय, अभियान राबवण्याची गरज आहे. किंवा महिलांचा आदर कसा करावा याचं शिक्षण, संस्कारात याचे संस्कार म्हणूयात आपण, हे दिले जातील याची काळजी घेतली पाहिजे आणि हे आवश्यक आहे. कारण अजूनही अनेक ठिकाणी महिलांना समान न्याय, समान हक्क मिळत नाही आहेत. अनेक कुटुंबांमध्ये आपण हे अनुभवतो आहे. मग ते कौटुंबिक हिंसाचाराद्वारे आपल्याला समोर येत असेल किंवा इतर मानसिक छळाद्वारे समोर येत असेल, पण महिलेला अजूनही उपभोगाची, केवळ उपभोगाची वस्तू समजणारे अनेक लोक आहेत आणि ते सर्व धर्मीय असू शकतात. म्हणजे मी एका विशिष्ट धर्माबाबत अजिबात याबद्दल बोलणार नाही आहे. तर वैशिष्ट्य ही एक प्रकारची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. मनोज जरांगे साहेबांनी जो आरोप केला होता की मित्रपक्षांची यादी आलेली नाही आहे, तर त्या बाबतीत राजरत्न आंबेडकर साहेब पुढे आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही आमची यादी दिलेली आहे. मग इतर कोणाच्या याद्या आल्या की नाही ते सांगता येणार नाही, पण बहुतेकांनी आपली यादी दिली आहे. उमेदवार कुठे उभे करायचे ते ठरलंय, कोणी मागे घ्यायचे ते देखील ठरलं होतं. तरी देखील मनोज जरांगेंनी असं कारण का दिलं हे मला समजत नाही आहे. त्यांच्यावर कुठला दबाव होता की मला सांगता येत नाही आंदोलन मागे घेण्यासाठी. म्हणजे ही दोन परस्पर विरोधी विधानं आहेत.
मनोज जरांगे आणि राजरत्न आंबेडकर यांची, तर खरं काय खोटं काय ते माहीत नाही. समोर येईलच काही काळानंतर सत्य काय आहे ते. पण हे आंदोलन संपलंय असे आपण समजू नये. आपण विधानसभेच्या निवडणुकानंतर पुन्हा मनोज जरांगे नवीन ताकदीने नवीन जोमाने येतील अशी अपेक्षा करूयात. म्हणजे त्यांनी म्हटलंच आहे की मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणारच नाही. आणि जोशाबा समतापत्र त्याचं वैशिष्ट्य त्याची वेगळेपणे मी आपल्याला सांगितले आहेत. काँग्रेसची गंमत आहे की काँग्रेसने आता गॅरंटी आणलेली आहे की काँग्रेसची गॅरंटी. आणि म्हणून एकीकडे काँग्रेस महाराष्ट्रावर कर्ज असताना, महाराष्ट्रावर कर्जाचा बोजा असताना लाडकी बहीण योजना सरकार का राबवतो आहे, सरकारने ती रद्द करावी याकरता कोर्टातही जात आहे. आणि दुसरीकडे तेच सरकार, तेच म्हणजे काँग्रेसी आम्ही 2000 रुपये देऊ असंही सांगतायत. बघा ना, आहे की नाही गंमत, विरोधाभास. आणि कर्नाटकमध्ये काही अडचणी येत आहेत तिथल्या योजनांमध्ये. त्यावेळी खरगेंनी हे देखील म्हटलंय की आपल्याला झेपणार नाही अशी आश्वासन देऊ नये. बापरे, काँग्रेसमध्ये किती विरोधाभास आहेत. मी काँग्रेसचा विरोधक नाही, मी BJPचा विरोधक नाही. मी फक्त आपल्यासमोर विश्लेषण माझ्या मतानुसार किंवा माझ्या दृष्टिकोनाचं मांडण्याचा प्रयत्न करत असतो. ज्याला जे घ्यायचं तो घेऊ शकेल. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.